छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी होतीये। राज्यभरातल्या शिवप्रेमींनी रात्रीपासूनच इथं गर्दी केली आहे। गडदेवता शिवाई देवीचा महाभिषेक पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते झाला। त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केलं। 3 वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून इथं हुल्लडबाजी झाली होती। त्यामुळे आज मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलाय। आणि आपण बघितलं शिवजयंतीनिमित्त राज्यभरातल्या शिवप्रेमींनी किल्ले शिवनेरीवर गर्दी केली आहे। या सगळ्या गर्दीत लक्ष वेधणारा एक खास बॅनर आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांच्यासोबत शिवनेरीवरच्या सोहळ्यात राज्यातील मुस्लिम तरुण देखील उत्साहाने सहभागी झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम समाजाबाबतचे विचार देशभरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न कर्नल सुरेश पाटील गेल्या 2 वर्षांपासून करतायत आणि त्याच प्रयत्नाचा हा एक आगळा वेगळा भाग आहे। मुस्लिमांचं शिवस्वराज्यामध्ये फार मोठं योगदान आहे। शिवराजांच्या सैन्यामध्ये 38% मुस्लिम मावळे होते आणि त्यांचे जे अंगरक्षक होते 20 अंगरक्षक, त्या अंगरक्षकांनी शिवाजी राजांच्या नखाला किंवा केसाला सुद्धा धक्का लावला नाही किंवा लावून दिला नाही आणि शिवरायांनी निधर्मी असं राज्य स्थापन केलं आणि त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल आणि हे कल्याणकारी राज्य होतं, हा विचार आम्ही सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी मुस्लिम ब्रिगेडच्या तर्फे गेले 2-2.5 वर्ष काम करतोय। आम्हाला हे कळालंय की राजे फक्त कुठला एका विशिष्ट जातीचे नव्हते, राजे संपूर्ण समाजाचे होते। राजांच्या दरबारात सगळ्यांना समान हक्क होता, समान न्याय होता, हे आम्हाला कळालेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये मुस्लिम समाज जो महाराजांचं नाव घेतल्यानंतर लांब पळत होता तो छातीवर मिरवतोय आता। आणि शिवनेरी प्रमाणेच रायगडावर देखील आज शिवजयंती साजरी करण्यात आली। किल्ले रायगड इथं स्वच्छता मोहीम यासाठी राबवण्यात आली। रायगड जिल्ह्यातल्या महाड महसूल विभागाने ही मोहीम हाती घेतली। या मोहिमेत पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातले 150 कर्मचारी सहभागी झाले आणि पर्यटकांनी किंवा इतर अनेक नागरिकांनी इथं केलेला सगळा कचरा आजच्या या दिवशी स्वच्छता मोहीम राबवून त्यांनी स्वच्छ केला। आणि आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर देखील विशेष कार्यक्रम झाला। इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्यपाल के शंकर नारायणन यांनी अभिवादन केले। यावेळी मुंबईचे महापौर सुनील प्रभू हे देखील उपस्थित होते।